विचार करा, एक माणूस आयुष्यभर लोकांना फसवतो, खोटं बोलतो, भ्रष्टाचार करतो, नात्यांमध्ये विश्वासघात करतो, गरिबाचा हक्क खातो, कुणाचं मन तोडतो आणि मग शेवटी नदीत उतरतो, 3 डुबक्या मारतो, हात जोडतो आणि बाहेर पडल्यावर गर्वाने म्हणतो, आता मी पवित्र झालो. खरंच इतकं सोपं असू शकतं का पवित्र होणं? इतकी स्वस्त असू शकते का क्षमा? इतका सोपा असू शकतो का आत्मशुद्धीचा मार्ग? आणि जर पाणी इतकंच पवित्र असतं तर नदीत आयुष्यभर राहणारे मासे, कासव, बेडूक आणि मगर हे सगळे आपल्यापेक्षा आधी मुक्त व्हायला नको होते का? आजचा हा व्हिडिओ श्रद्धेचा अपमान करण्यासाठी नाही, नदीचा विरोध करण्यासाठी नाही, परंपरेची टर उडवण्यासाठीही नाही. हा व्हिडिओ आहे स्वतःच्या विचारांची तपासणी करण्यासाठी. कारण प्रश्न नदीचा नाही, प्रश्न आहे पाप शरीराला चिकटतं की मनाला, शुद्धी पाण्याने होते की कर्माने, आणि सर्वात भेदक प्रश्न, आपण देवाला फसवत आहोत की स्वतःलाच? शेवटपर्यंत पहा, कारण उत्तर नदीत नाही, उत्तर तुमच्या स्वतःच्या अंतर्मनात दडलं आहे. भारतामध्ये नदी म्हणजे फक्त वाहणारा पाणी नाही, नदी म्हणजे संस्कृती, नदी म्हणजे सभ्यता, नदी म्हणजे शेती, जीवन, इतिहास, आठवण आणि अटूट श्रद्धा. गंगा, यमुना, गोदावरी, नर्मदा, कृष्णा, कावेरी या नद्यांनी केवळ भूमीच नाही तर जनमानसाचे मनही पोसले आहे. लहानपणापासून आपण ऐकतो, नदी पवित्र आहे, नदीत स्नान केलं की पुण्य मिळतं, तीर्थस्नान केलं की पापं धुलतात, जन्मोजन्मीचा मळ निघून जातो. आणि म्हणूनच आजही पर्वकाळात, कुंभमेळ्यात, अमावस्या पौर्णिमेला, ग्रहण काळात लाखो कोट्यवधी लोक नदीकाठी येतात, थंड पाण्यात उभे राहतात, हात जोडतात, डोकं झुकवतात आणि मनोमन एकच भावना ठेवतात, आज मी पवित्र होईन. पण इथे एक गोष्ट समजून घ्यायची आहे, माणूस नदीकडे फक्त श्रद्धेमुळे जात नाही, तो अनेकदा जातो भीतीमुळे, अपराधीपणामुळे, अज्ञाताच्या दडपणामुळे आणि कधीकधी स्वतःच्या अंतरंगाशी प्रामाणिकपणे भिडण्याच्या सवयीमुळे. स्वतःची चूक मान्य करणे कठीण आहे, स्वभाव बदलणे कठीण आहे, क्षमायाचना करणे कठीण आहे, ज्याच्यावर अन्याय केला त्याच्यासमोर उभं राहणं कठीण आहे. पण नदीत डुबकी मारणं ते खूप सोपे आहे. म्हणून प्रश्न असा नाही की लोक श्रद्धाळू आहेत का, प्रश्न असा आहे की श्रद्धा खऱ्या परिवर्तनात बदलते का, की ती फक्त मनाला तात्पुरता समाधान देते? आज आपण हाच प्रश्न उलगडणार आहोत. बुद्धांचा तो प्रसंग, पाण्याने पाप धुतलं जातं का? बुद्धांच्या शिकवणीत एक प्रसंग येतो, संगारव सुत्तचा. एक ब्राह्मण होता ज्याचा पाण्याने शुद्धी होते यावर अटळ विश्वास होता. तो सकाळी संध्याकाळी पाण्यात स्नान करून दिवस रात्री केलेली पापकर्म वाहून टाकतो असा मानत होता. बुद्धांनी त्याच्याशी संवाद साधला. ते म्हणाले, तू हे स्नान का करतोस? ब्राह्मण बोलला, जे पाप मी दिवसा करतो ते संध्याकाळच्या स्नानाने धुलतात आणि जे पाप मी रात्री करतो ते सकाळच्या स्नानाने वाहून जातात. काय विलक्षण मानसिकता आहे ना? कर्म चालू राहू दे आणि धुण्याची व्यवस्था वेगळी ठेव. ही समस्या आजही आहे. लोक वर्तन बदलत नाहीत, फक्त त्यावर धार्मिक कापड टाकतात. चूक तीच राहते, फक्त तिच्यावर पवित्रतेचा लेबल लावला जातो. खरी शुद्धी पाण्यात नसते. धम्म म्हणजे एक पवित्र सरोवर आहे, शील म्हणजे त्याचा घाट आहे आणि ज्ञानी मनुष्य त्या धम्मात स्नान करून दुःखाच्या पलीकडच्या तीराला पोहोचतो, म्हणजेच अंतर्मनाच्या शुद्धीला. याचा अर्थ काय? जर तुझं मन खोटं, क्रूर, स्वार्थी, हिंसक, लोभी असेल तर नदी तुला बाहेरून थंडावा देईल, पण आतला विषारीपणा तसाच राहील. बुद्धांची भूमिका स्पष्ट होती, ज्या गोष्टी मनात निर्माण होतात त्या बाहेरून धुतल्या जाऊ शकत नाहीत. लोभ हा त्वचेवरचा डाग नाही, द्वेष हा कपड्यावरचा चिखल नाही, मत्सर हा डोक्यावरचा धूर नाही, अहंकार हा हाताला लागलेला रंग नाही. हे सगळं मनाच्या गाभाऱ्यात दडलेलं असतं. म्हणून पाण्याने शरीर भिजतं पण पाप धुतलं जात नाही. आणि म्हणूनच बुद्धांचे विचार हजारो वर्षापूर्वीही धाडसी होते आणि आजही अनेकांना अस्वस्थ करणारे आहेत. मित्रांनो, आता इथे सगळ्यात महत्वाचा प्रश्न विचारूया, पाप म्हणजे नेमकं काय? समाजात पाप या शब्दाभोवती आजही खूप गोंधळ आहे. कधी पाप म्हणजे नियमभंग, कधी धार्मिक निषिद्ध गोष्ट, कधी सामाजिक अपमान. पण बुद्धांच्या दृष्टीनं पाप म्हणजे केवळ कृती नाही, ते त्या कृतीमागचं दूषित मन आहे. तुम्ही कुणावर रागाने ओरडलात, पाप आवाजात नाही, तो मनातल्या हिंसेत आहे. तुम्ही खोटं बोललात, पाप शब्दात नाही, तो फसवण्याच्या हेतूत आहे. तुम्ही चोरी केली, पाप वस्तू उचलण्यात नाही, तो अन्याय स्वीकारण्याच्या वृत्तीमध्ये आहे. म्हणूनच बुद्धांनी बाह्य स्वच्छतेपेक्षा मनाच्या मळावर लक्ष केंद्रित केले. वस्त्र उपमा सुत्तमध्ये बुद्ध एक उदाहरण देतात. जर कपडा मळलेला असेल आणि तुम्ही त्याला रंगात बुडवलं तर त्यावर रंग नीट चढणार नाही, पण जर कपडा स्वच्छ असेल तर तो सुंदर रंग धारण करेल. तसेच जेव्हा मन कलुषित असतं तेव्हा जीवनाचं भविष्यही अंधुक होतं आणि जेव्हा मन स्वच्छ होतं तेव्हा जीवनाची दिशाही बदलू लागते. मित्रांनो, समजा बाहेरून एक माणूस खूप धार्मिक दिसतो, तो मंदिरात जातो, तीर्थयात्रा करतो, दान करतो, उपवास करतो, स्नान करतो, पण त्याचं मन तिथे अजूनही लोभ आहे, मत्सर आहे, ढोंगीपणा आहे, सूड आहे. मग त्याला शुद्ध म्हणायचं का? नाही, कारण पाप हा शरीरावर साचलेला धूर नाही, तो मनात तयार झालेला अंधार आहे. आणि अंधार फक्त पाण्याने जात नाही, त्यासाठी प्रकाश हवा असतो. जागरूकतेचा प्रकाश, सत्याचा प्रकाश, प्रामाणिकतेचा प्रकाश. बुद्धांनी मनातले जे मळ किंवा डिफाइलमेंट सांगितले ते अत्यंत सूक्ष्म आहेत. वथुपामा सुत्तामध्ये त्यांनी मनाच्या अशुद्ध प्रवृत्तींचा उल्लेख केला आहे. लोभ,
वाईट इच्छा, राग, वैरभाव, तुच्छता, इतरांवर वर्चस्व गाजवण्याची वृत्ती, हेवा, मत्सर, ढोंगीपणा, फसवणूक, हट्ट, गर्व, अहंकार, उन्मत्तपणा आणि निष्काळजीपणा. आता ह्या गोष्टी एक एक करून पहा. लोभ म्हणजे मला अजून हवं, कितीही मिळालं तरी ते कमीच. द्वेष म्हणजे मी तुला माफ करणार नाही, तुझं वाईट झालंच पाहिजे. मत्सर म्हणजे त्याच्याकडे का आहे, माझ्याकडे का नाही. ढोंगीपणा म्हणजे बाहेरून चांगलं दिसावं, आत काहीही असलं तरी चालेल. फसवणूक म्हणजे सत्य नको, फक्त फायदा हवा. अहंकार म्हणजे मीच मोठा आणि माझंच खरं. विचार करा, यापैकी एक जरी दोष मनात असेल तर नदी त्याला कसं धुणार. तुम्ही राग पाण्यात टाकू शकता का, मत्सर हातात धरू शकता का, अहंकाराची बादली भरू शकता का, खोटेपणाला साबणाने चोळू शकता का. नाही, कारण हे बाहेर नसतंच, हे आत असतं. यासाठी बुद्ध म्हणाले, जे मनाला कलुषित करतात त्यांना ओळखा आणि त्यागा. ही शुद्धीची प्रक्रिया आहे, ही आध्यात्मिक स्वच्छता आहे, ही खरी तपश्चर्या आहे. स्नान सोपे आहे, स्वतःला बदलणे कठीण आहे, म्हणूनच लोक स्नान करतात पण आत्मपरीक्षण टाळतात. कारण पाण्यात उतरणे सोपे आहे, स्वतःच्या अंतर्मनात उतरणे कठीण आहे. माणूस अशा विश्वासांना चिकटून का राहतो. आता प्रश्न पडतो, इतका साधा तर्क असूनही लोक अजूनही अशा गोष्टीवर का विश्वास ठेवतात. कारण माणसाला सत्यापेक्षा मानसिक दिलासा जास्त हवा असतो. जेव्हा आपण चूक करतो तेव्हा मनात अपराधीपणा निर्माण होतो. तो अपराधीपणा आपल्याला आतून खातो, मन बेचैन होतं आणि मग आपण दोन मार्गापैकी एक निवडतो. पहिला मार्ग चूक मान्य करणे, परिणाम स्वीकारणे, नुकसान भरपाई करणे, स्वभाव बदलणे. दुसरा मार्ग एखादा विधी शोधणे, ज्याने वाटेल की आता सगळं ठीक झालं. बहुतेक लोक दुसरा मार्ग निवडतात, कारण पहिला मार्ग प्रामाणिक असतो पण वेदनादायक असतो, आणि दुसरा मार्ग सोपा वाटतो पण तो आतला बदल घडवत नाही. म्हणूनच विधी आकर्षक वाटतात. ते सांगतात, स्वतःला बदलू नका, फक्त कृती करा. खोलवर आत्मपरीक्षण करू नका, फक्त परंपरा पाळा. मन शुद्ध करण्यापेक्षा बाहेरून स्वच्छ दिसा. माणूस अनेकदा अशा गोष्टीमध्ये समाधान शोधतो ज्या बाहेरून बदल दाखवतात पण आतला अंधार तसाच ठेवतात. आजही तेच दिसतं. लोक डिटॉक्स ड्रिंक्स घेतात पण मनातील विषारी राग सोडत नाहीत. प्रेरणादायी व्हिडिओ पाहतात पण आळस सोडत नाहीत. म्हणजे काय, बाहेरचं बदलल्याचा अभिनय पण आत मात्र काहीच बदलत नाही. आणि म्हणूनच हा विषय फक्त नदीबद्दल नाही, हा विषय आहे माणूस स्वतःलाच कसा फसवतो याबद्दल. आता काही जण म्हणतील, ठीक आहे, पण मग प्राचीन ऋषी मुनी, तपस्वी, योगी हे नदीकाठी का जात होते, ते चुकीचे होते का. नाही, नदीकाठी जाणे चुकीचे नाही. नदीला अतिचमत्कारी नैतिक शक्ती देणे चुकीचे आहे. पूर्वी नदी म्हणजे जीवनशैलीचा केंद्रबिंदू होती. शुद्ध पाणी, निसर्ग, शांतता, पहाटेचा शिस्तबद्ध वेळ, एकांत, ध्यानासाठी अनुकूल वातावरण. पहाटे उठून नदीकाठी जाणे म्हणजे शरीराला शिस्त, मनाला स्थिरता आणि जीवनाला साधेपणा देणे. वाहत्या पाण्याचा आवाज मन शांत करतो, थंड पाण्याचा स्पर्श जागरूकता वाढवतो. निसर्गाजवळ राहिल्याने माणूस स्वतःच्या मर्यादा विसरत नाही. म्हणून नदीकाठी जाण्याला अर्थ आहे आरोग्याचा अर्थ, अनुशासनाचा अर्थ, साधनेचा अर्थ, निसर्गाशी संबंधाचा अर्थ. पण नदीत स्नान, पापमुक्ती हा अर्थ वेगळा आहे. प्राचीन काळातील साधक बहुधा नदीला साधनेसाठी जागा मानत असतील. आज अनेक लोक तिला नैतिक धुलाई मशीन मानतात. ही दोन वेगळी जगं आहेत. म्हणून नदीचा आदर करा, नक्की करा. तिच्या पाण्याचा, तिच्या इतिहासाचा आणि तिच्या जीवनदायी शक्तीचा सन्मान करा. पण आपल्या कर्मांची जबाबदारी तिच्यावर टाकू नका. आता एक कडू सत्य बघू. ज्या नद्यांना आपण पवित्र म्हणतो त्या आज किती पवित्र आहेत. प्लास्टिक, रासायनिक कचरा, सांडपाणी, धार्मिक सामग्री, फुलं, कपडे, मूर्ती, राख, औद्योगिक घाण. आणि मग आपण म्हणतो ही पवित्र नदी आहे. प्रश्न आहे, नदी पवित्र आहे की आपली भाषा पवित्रतेचा अभिनय करते. आपण एका बाजूला नदीत डुबकी मारतो, दुसऱ्या बाजूला तिच्यात प्रदूषण टाकतो. एका बाजूला तिला आई म्हणतो, दुसऱ्या बाजूला तिचा श्वास गुदमरवतो. एका बाजूला पाप धुण्यासाठी जातो, दुसऱ्या बाजूला नदीलाच पापांनी भरून टाकतो. याहून मोठी विडंबना काय असेल. जर श्रद्धा खरी असेल तर ती संवर्धनात दिसली पाहिजे. जर भक्ती खरी असेल तर ती जबाबदारीत दिसली पाहिजे. जर नदी आई असेल तर तिची स्वच्छता हीच पहिली पूजा असली पाहिजे. आज नदीत स्नान करण्यापेक्षा नदी वाचवणं जास्त धार्मिक आहे. आज आरतीपेक्षा संरक्षण अधिक महत्वाचं आहे. आज फुलं वाहण्यापेक्षा प्लास्टिक रोखणं अधिक पुण्याचं आहे. कारण जिथे करुणा नसते तिथे श्रद्धा ही केवळ एक दिखावा बनते. मग प्रश्न उरतो, जर पाप पाण्याने धुतलं जात नसेल तर माणूस शुद्ध कसा होईल. उत्तर कठीण आहे पण तेच खरं आहे. पहिलं जाणीव, मी काय करतोय, का करतोय. माझ्या कृतीत लोभ आहे का, अहंकार आहे का, भीती आहे का, द्वेष आहे का. दुसरं स्वीकार, हो मी चुकीचा होतो, माझ्यामुळे दुखापत झाली, ही माझी जबाबदारी आहे, मी ती टाळणार नाही. तिसरं आहे पश्चात्तापाचा खरा अर्थ. पश्चात्ताप म्हणजे रडणं नाही, पश्चात्ताप म्हणजे तीच चूक पुन्हा न करणे. चौथं आहे भरपाई. ज्याच्यावर अन्याय केला त्याच्यासाठी काय केलं, फक्त देवाजवळ हात जोडले की त्या माणसाची माफीही मागितली. पाचवं आहे सत्कर्म. जिथे खोटं बोललात तिथे सत्य बोला, जिथे कठोरता केली तिथे करुणा दाखवा, जिथे स्वार्थ केला तिथे वाटून घ्या, जिथे द्वेष निर्माण झाला तिथे सजगता आणा. सहावं आहे मनाचे निरीक्षण. हेच बुद्धांचे सामर्थ्य होते. ते फक्त चांगलं वागा म्हणाले नाहीत, ते म्हणाले आधी मन पहा. राग कसा उठतो ते पहा, लोभ कसा वाढतो ते पहा, मत्सर कसा तयार होतो ते पहा, अहंकार कसा स्वतःला योग्य सिद्ध करतो ते पहा.
जे दिसतं ते बदलू शकतं, जे नाकारलं जातं ते पुन्हा परत येतं. वस्त्र उपमा सुत्तमध्ये सांगितल्याप्रमाणे मनातील मळ सोडून दिल्यावरच अंतर्मनाच्या शुद्धीचा खरा प्रवास सुरू होतो. आणि शेवटी बुद्ध एका ब्राह्मणाला स्पष्ट सांगतात की बाह्य तीर्थांपेक्षा सत्य, अहिंसा, अस्तेय आणि श्रद्धायुक्त आचरण हाच खरा स्नानमार्ग आहे. याचा अर्थ खरी गंगा बाहेर नाही, आत वाहिली पाहिजे. खरी तीर्थयात्रा पावलांची नाही, स्वभावाची आहे. खरी डुबकी नदीत नाही तर स्वतःच्या अंतर्मनात आहे. म्हणून मित्रांनो, नदीचा अपमान करू नका, तिच्यावर प्रेम करा, तिचा आदर करा, तिचं रक्षण करा. पण तिच्यावर आपल्या पापांची जबाबदारी टाकू नका. कारण सत्य स्पष्ट आहे, नदी शरीर धुवू शकते पण स्वभाव नाही. पाणी थकवा दूर करू शकतं पण कपट नाही. डुबकी शरीर भिजवू शकते पण अहंकार नाही. विधी तात्पुरतं समाधान देऊ शकतो पण खरा परिवर्तन नाही. परिवर्तन येतं जाणीवेतून, सत्यातून, नैतिक धैर्यातून, सत्कर्मातून आणि स्वतःकडे कठोर प्रामाणिकपणे पाहण्याच्या सामर्थ्यातून. संगारव सुत्तचा मध्यवर्ती संदेश हाच आहे. धम्म हेच खरं सरोवर आहे आणि सदाचार हेच खरा घाट आहे. त्या धम्मात स्नान करणारा मनुष्यच दुःखाच्या पलीकडच्या तीराला पोहोचतो. म्हणून पुढच्या वेळी तुम्ही एखाद्या नदीकाठी जाल, हात जोडाल, पाणी डोक्यावर घ्याल, तेव्हा एक क्षण थांबा आणि स्वतःला एक प्रश्न विचारा. मी इथे पाणी बदलायला आलो आहे की स्वतःला बदलायला? जर त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही प्रामाणिकपणे दिलत तर समजा तुमची खरी साधना सुरू झाली. तुम्हाला काय वाटतं, पाप पाण्याने धुतलं जातं की कर्मांमधल्या परिवर्तनाने? कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ तुमच्या विचारांना भिडला असेल तर कमेंटमध्ये नमो बुद्धाय जरूर लिहा. व्हिडिओ लाईक करा, SR परकारे चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा विचार त्या लोकांपर्यंत पोहोचवा ज्यांना अजूनही बाह्य विधी आणि अंतर्मनाच्या शुद्धीतला फरक समजलेला नाही. नमो बुद्धाय.